काय म्हणता दादा? काही नाही कमलेश, कुठे बाकी सगळे? येत आहे ना सगळे? अरे 7चा टाइम दिलता ना यार, 7:30 वाजले. काय फालतू टाइमपास लावला रे तुम्ही नेहमीचा भोसडीचे. येत आहे दादा. तू रुद्र म्हणतो त्याला यायला वेळ लागेल. हॅलो, काय रे तुझा नेहमीच्या जिथं ना तिथं फालतू चाय करत फिरतो आणि नेहमी कारण येतो. पप्पाला सोडायला गेलो आणि मम्मीला सोडायला गेलो. 5 मिनिटाच्या आत मंडळात पाहिजे ताशा भेटणार नाही, सांगून ठेव तुला. काय रे रुद्र करा तू इकडे? काय फालतूच्या भांडणात आणण्याच्या स्टोरी लावतो रे? एक चांगली मंडळाची स्टोरी टाकता येत नाही तुला? सॉरी मालक, सॉरी. अरे काय सॉरी म्हणतो? शेवटी तू हाकतो आणि सगळं मलाच साफ करणे. रिकामचोट धंदे जरा कमी कर, माहिती का? सॉरी मालक, सॉरी. मला तू एक सांग, तुला काय मोठं आता मान द्यायला बॅनर लवकर फोटोच येतं? हा, अरे पागल आहे का रे तुम्ही? आपल्यात एकट्याने दिसते तर लोक पागल समजतील ना आपल्याला. बरोबर आहे मालक. मग काय फालतू यार तुझा. तू काय तिथं पोरे घेऊन बसतो रे कोपऱ्यात? तुला कळायला पाहिजे. हे नवीन पोरं काय शिकतील तुमच्याकडे बघून? जुने येणारे तुम्ही, घरचे येणारे मंडळ. मंडळासाठी काय करता येईल बघा ना. मंडळाचं नाव कशाला खराब करता तुम्ही? एवढं मोठं आता आपल्याला आगमन करायचंय 29 ऑगस्टला, ग्रँड आगमन आहे आपलं. तिथं काय करता येईल बघा ना. हे रिकामचोट काम कशाला करत बसता रे नेहमी तुम्ही? सॉरी दादा, आता नाही होणार असं. अरे जाऊ दे आता, रिकामा टाइमपास न करू. 15 मिनिटाच्या आत सगळे ढोल बांधलेले दिसले पाहिजे. हा, आणि मेन गोष्ट ते रुद्र आणि तुषारला बाजूला उभा नाही करायचं बरं का. त्यांची जोडी तोडा पाहिजे.